डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या योद्ध्यांना सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। नामांतर लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या योद्ध्यांना यावेळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली। समाधान वानखडे, ओमप्रकाश बनसोड, महेंद्र भालेकर, विनोद भालेकर, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे, मनोहर घोडेस्वार यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमात शेकडो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याला मारून टाकण्यात आलं। त्यानंतर त्या दिवशी सकाळी पुष्पराम कांबळे याला हातपाय तोडून बाहेर झाडाला पाडून जिवंत जाळण्यात आलं। हे रोज असंच नागपूरला पोहोचलो। नागपूरने सुद्धा रोशन, अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके असे बाकीच्या लोकांनी आंदोलन छेडलं। त्याच्यात त्यांचा जीव गेला। अब्दुल सत्तार आहे, त्यांचा जीव गेला, ते शहीद झाले। त्यानंतर नागपुरामधील काही नामवंत विचारवंत लोक एकत्र आले आणि त्यांनी नामांतर कृती समिती स्थापन केली। त्यामध्ये मामासाहेब सरकार, इमो नारनवरे, थॉमस कांबळे आणि जोगेंद्र खवाळेजी, भालचंद्र खांडेकर असे, धनराजी लाट असे लोक होते। त्यांनी तिथं ठरवलं का नामांतरासाठी आपल्याला मोर्चा काढायचा आहे। 19 तारखेला 11 नोव्हेंबरला मोर्चा निघाला, त्यामध्ये आम्ही सुद्धा सामील झालो होतो। या ठिकाणी हा हिरेन चौकात जोगेंद्र खवाळे पूर्ण परिसर भरला होता। त्याच्यानंतर आम्ही सुद्धा पॅन्थरच्या मिटिंगा होत होत्या। आम्ही फुलोकुमार बनसोड, रमेशजी खोबरागळे, किसनजी गुळुदे आणि फुलोकुमार बनसोड, रमेशजी खोबरागळे यांच्यासह आम्ही सुद्धा लॉंग मार्च 2 तारखेला 2 डिसेंबरला लॉंग मार्च मध्ये सामील झालो। औरंगाबादला अटक झालो। त्या ठिकाणी आम्हाला तिथं लाठीचार्ज करण्यात आला आणि तिथून आम्हाला नाशिकच्या जेलमध्ये नेलं। नाशिकमध्ये पूर्ण जेल भरला होता। अशा पद्धतीने वेळेच्या अभावी मी आपलं आटोपशीर घेतो। जय भीम।